जय जवान जय किसान हा जयघोष त्यांचा आजही देशाच्या श्वासात गुंजतो। त्याग, निष्ठा, प्रामाणिकतेचा धडा लाल बहादूर शास्त्रींच्या स्मृतीतून उजळतो। ही कविता केवळ शब्दांची गुंफण नाही, तर एका अद्वितीय नेतृत्वाचं जिवंत चित्र आहे। 2 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे भारतीय इतिहासातील सुवर्णपान, कारण या दिवशी भारताला एक असे महामानव लाभले जे होते साधेपणातही सामर्थ्य दाखवणारे, राष्ट्रनिष्ठा आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतीक लाल बहादूर शास्त्री। चला तर मग जाणून घेऊया लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल। नमस्कार, मी नवीन आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष भाग 276, पावर्ड बाय GoPrack.com। अखंड निष्ठा, साधेपणा आणि उच्च नैतिकतेचे प्रतीक असलेले भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यातील रामनगरी या गावी झाला। ग्रामीण जीवनाच्या साध्या आणि कष्टकरी वातावरणात वाढलेल्या शास्त्रीजींनी बालपणापासूनच सत्य, धर्म आणि परिश्रम यांना महत्त्व दिले। त्यांच्या घरातल्या संस्कारांनी त्यांना प्रगल्भता, संयम आणि समाजसेवेची प्रबळ जाणीव दिली। त्यांनी वाराणसीतील हरिश्चंद्र हायस्कूल मध्ये शिक्षण घेतले। पुढे त्यांनी काशी विद्यापीठातून संस्कृत भाषेतील उच्च प्रावीण्य मिळवले। तिथूनच त्यांना शास्त्री ही उपाधी प्राप्त झाली, जी पुढे त्यांच्या नावाचा अविभाज्य भाग बनली। त्यांना शास्त्री उपाधी मिळाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवेकडे वळले। त्या काळी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची लढाई जोरात सुरू होती। गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि स्वावलंबनाच्या विचारांनी शास्त्रीजी अतिशय प्रभावित झाले। त्यांनी स्वतःहून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह यामध्ये सक्रिय सहभाग घेतला। गांधीजींच्या स्वदेशी आणि चरखा या चळवळीमध्येही त्यांनी लोकांना प्रोत्साहित केले। याच काळात त्यांनी अनेकदा तुरुंगवास पत्करला, पण राष्ट्रप्रेमाची ज्योत कायम पेटती ठेवली। स्वातंत्र्यानंतर विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी काटकसरीने आणि निष्ठेने पार पाडली। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।